समोर आणि सगळं सामान वगैरे घेऊनच आला. चिकन हे डिश खाली, पाणी, भांगरूटचा पाला, ते सगळं धुवायचं आता. धुवून बिवून हे बघा काय करावं लागतंय बघा आता पोपटीसाठी. आता लाकडं कमी आहेत तर मग सगळ्या सोसायटीमधला बघा सुका पाला आहे तो सगळा आता गोळा करतोय आग पेटवण्यासाठी. भरपूर आहे. हां इथपर्यंत लागते ना धग ही बघ ना. ठीक आहे झाले आता जवळजवळ 11-10 लावलेली. झाला तर काय तव्यार करायचे आणि काय मी नाही परत कधी एवढी उरतात हवे शिल्लक कर. तुला वयाची काय एवढी दुश्मनी आहे? नाही नाही गोवा आम्हाला सर आता वाजले आहेत 9:40 आली आणि अचानक प्लॅन ठरला की पोपटी बनवूया. मग प्रमोद आला समोर आणि सगळं सामान वगैरे घेऊनच आला. चिकन हे डिश खाली, पाणी, भांगरूटचा पाला, ते सगळं धुवायचं आहे आता. धुवून बिवून हे सगळं पटापट रेडी करायचं आहे आणि टेरेसवर बनवायचा प्रोग्राम आहे. तर आता टेरेसवर चावी घेतली खिशात आहे. तर भेटूया डायरेक्ट टेरेसवर. ठीक आहे धुतो पहिलं मग टेरेसवर भेटू. भांगरूटचा पाला बनवायची पोपटी. अचानक ठरलं 7 वाजता. प्रमोद आला घरी आहे 8 वाजता. त्याच्यानंतर मग आता ही सुरुवात केली. हा भांगरूटचा पाला आहे हा घेतलाय धुवून. ओके 3री-4थी वेळ होती. झालं 4 वेळा धुवून झाला. बाकीचं राहून दे. चला ओके. हे बघा काय करावं लागतंय बघा आता पोपटीसाठी. आता लाकडं कमी आहेत तर मग सगळ्या सोसायटीमधला बघा सुका पाला आहे तो सगळा आता गोळा करतोय आग पेटवण्यासाठी. भरपूर आहे. इकडे पण आहे इकडे पण आहे. 2 किलो होता. हे पण 2 किलो आहे ना. आता पम्या हंडी लावते आतमध्ये. हे बघा कोणाक दाखवतो? आतमध्ये तो भांगरूटचा पाला आत टाकला. तळाला टाकलं. थोडा ओके. थोडा आहे. वालाच्या शिंगा. काका इथे बसले. बंडा तिकडे मस्त आहे की लाईट दाखवते. हा बुरशा हाताने तीच म्हटलेला. हात बडबडलेला आहे. बरबाटलेलो हात. सरबटलेला हात. बरबटलेल्या हाताने सरबटवता. चावड झालेलो. मसाला मस्त लागलाय. ताडी होती का त्याच्यात? वय झालं ना वय झालं. थोडी बिअर टाकूया मडक्यात. बिअर तर राहते. हा. काका काय करताय? लसूण सोलताय. एकदम मोठी हो मटणात पण नक्कीच टाकतात. मुटको मारायचे हा हे इथं का टाकलं? ओवा ओवा जेजुरी बाई. हो एवढं टिपर. ओवा. मिळते. हे आता म्हणतो तू आधी जसं जाडा मिटकी अरे हे ते आमच्या पार्टी हो. तू 11 मारितस तर किती रंगला खाली तर लागणारच ना. नाही तर सगळं ते हा भांगरूटचा पाला आतमध्ये. पाला थोडा कमी झाला. थोडा कमी झाला. थोडा अजून पाहिजे होता कारण तो वरपर्यंत पूर्ण पॅक व्हायला पाहिजे होता. शंभू पण आता तो थोडा ते खाली अजून राहिलाय. दुकानवाले चालू आहे. खाली गेले हे काय टाकलं? पालक टाकलं ना. मुळा. आमरूड कमी पडलो म्हणून जरा मुळा आणला. खोळा टाकतोय. आणि हे फॉईल कशाला? अच्छा हा ते पडू नये म्हणून उलट करायचंय. पडू नको म्हणून. हे अजून लाव बरं आता. बिअरती शब्द बोलू नका. काय नाही म्हणत. तरी लाव ना सेफ्टी आहे ना अरे होईल काय 60 रुपयाच होतं. हो ना. परत गावात कशात तरी ऑइल लावलं. तर हे मडकं पोपटीचं ठेवलंय. तोंड त्याचं आहे खालच्या बाजूला आहे बघा. फॉईल लावलेलं तिकडे खाली. तोंड खाली केलंय आणि हे असं उलटं करून ठेवलंय. आता हे सगळे बाकीचे पतेरा गोळा करतायत. कचरा नको बोलू दे. पतेरा पतेरा. काका मागे या. असे या. हा
हा समाधानने बरी आयडिया केली. तो मगाचाच आहे, तो भरलेलाच आहे तो आम्हीच भरून ठेवला तो. हा होता मगाचा भरलेलाच आहे. हा आवाज देतो वर. हा ही लावून टाक बाजूला सगळी. झाले ना आता 15-20 मिनिटं आली. 20 मिनिटं झाली. हा होईल ना. 20 मिनिटं झाली आता. किती वाजले? 32 झाले. 8 मिनिटं आहेत. झाला मग अर्धा तास. हा तिथपर्यंत लागते ना धग. ही बघ ना. ठीक आहे झाले आता जवळजवळ 11-10ला लावलेली आग आणि आता झाले आहेत 11:32. 22 मिनटं 23 मिनटं झाली. अर्धा तास म्हणतोय पम्या. तो म्हणजे अर्धा तासात तेवढं शिजेल सगळं आतलं मडक्याच्या आतलं मटेरियल आपलं सगळं. हे बघा आता मडकं दिसायला लागलं आहे. आग जरा विजत आली तरी पण जास्त जवळ जाऊ शकत नाही कारण ते बरीच धग अजून पण लागते. आता मडकं अजिबात कुठल्याही बाजूला कललेलं तर नाही आहे. चारी बाजूने ओके मडकं तर चारी बाजूने ओके. आपली मंडळी आता वाट बघते जरा आग कधी हे होते ती. हां थोडी कमी झाली की मग लगेच पाईप आणून ठेवला इथं बंडाने. हा बघा या पोटातली आग अजून वाढता. ही इसता आणि ती वाढता. आता हे प्रमोदने मडकं काढलं आगीवरचं त्याच्यावर ठेवलेलं. चला बसलोय उघड आता. आतमध्ये काय फुगले टूम झाली आहे. हा आत्ता दिसतंय मस्त एकदम. पत्रावळी काढ. एक पत्रावळी काढ. कुठे आहे ह्या पिशवीत. हे बघा आता कोण हाडका पडली. हा बटाटे इले बटाटे. हा अंडी इली. हा चिकन इला. शेंगे इले. डाऊन घेतात बंड्या डाऊन घेतो. आली 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 अंडी आली. टाईट झालं एकदम ते आत. चार शेंगेचं काय बघतो तरी म्हटलं वाचता का आतमध्ये याचा पाड वाचता. चल ओहो ये देखो भाई देखो देखो ये देखो. झाला तर काय तयार करायचे आणि काय मी नाही परत कधी एवढी उरता करूय शिंगत कर. आज तो फुटलेला देव कपचा काय झाली रे. लाईट लावली बघ आता. बघ या गांडा खय हरावला तर बघ आता. काय पडेल तिकडे. कपचा गावक लागली. कपची बाजूक काढ बाबा. वाटाणे सगळे झाले वेगळे. मी उद्या मी घेतलं. दाबा 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 दाबा. हायता बघ. हा नाही फुटक नाही. फुटला नाही ना अर्धा ह्या खायचा गावला. हायता काय त्या कवचा काहीतरी निघाला असा तरी. फेस चौकाण खायचो गावला. तर कोणाचा तरी फुटला असा एखादा रे. आता सगळ्यांका हे काय हे अंका दिलं. हा या बा या बा या बा या बा या बा या बा ह्याचं कवचो गेलो. हे काय हे आपणा माझा झाला खया माझा ह्या ना बाजू घे. पाणी उकडी होईल.
पाणी उकडी येत दर हे घे हां एक द्या बस झाली बस काकांनी आपल्या चपात्या आणल्या म्हणून बऱ्या झाल्या तेवढ्या तरी लक्षात नाही आईला सांगितलं असतं तर 4-5 ठेवल्या असत्या भाजून आई बोलली मला काय बोललं नाही बोलले मी तरी कुठे बोलली नाही माझ्या लक्षातच नाही ना झालं चालू ना आता चिकन बिकन काय वाटा काय घ्यायला घ्यायचं ओवा आवडत नाही नाही बाबा टाकला कुठे ओवा लागतोय कुठे सगळ्यात भारी गवताला बटाटा लागणार भाजलेला एक नंबर भाजलेलं बटाटा काय आपल्याला सांगितलं हा हा चिकन मस्त शिजलं शिजला आम्ही हे बघा. याला बोलू आम्ही मित्राला बोलू हां ठीक आहे हा. काका तुम्ही घेतलात ते कोणाला तुझं काय तू तर एवढंच खाल्लं हा भाई सगळं सोडून खाल्लं का म्हणजे का रे पुतणी आमच्या हा ते तिच्याकडे विचारतोय शेंगा पण का हां शेंगा पण घे. एक दोन तरी जाऊन दे. मला पण थोड्या शेंगा दे बघू खातात काय घरी पहिल्यांदा ट्राय करते शेंगा चव आहे ती शेंगालाच आहे हा. तिला वयाची काय एवढी दुश्मनी आहे नाही गोवा आम्हाला चालू सर हा काका हा? सोप्या बोलायचं झालं तर वालाची शेंग हो तेच चांगले आहे